काय रे, कुठे हरवलंयस? हा, कुठे काय? काही नाही. ना थांब, मला तुझ्याशी बोलायचं. काका, मला जरा आता एकटं राहायचं. म्हणजे एका प्रेझेंटेशनवर काम करतोय म्हणून. तेवढं महत्वाचं आहे? नक्कीच. पण मला तुझ्याशी जे बोलायचंय ते त्याहूनही महत्वाचं आहे. नक्कीच. जय, तू बदललायस. काय झालं तुझं आणि तिचं? कळतंय ना मी कोणाबद्दल बोलतोय? नाही, मला माहिती आहे ते कोणी येणार नाहीये. मला उत्तर हवंय. असं काही झालं नाहीये काका. नाही? हो ना? मग कसला विचार करतोयस? आता तुझे काय प्रॉब्लेम्स आहेत हे आम्हाला कळत नाही का? समोरच्याची मनस्थिती दिसते ना आम्हाला काय ते. तुम्हाला दिसते ना माझी मनस्थिती. मग का मला एवढे प्रश्न विचारताय? कारण मला उत्तर हवंय. दाभोळकरांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं याचा तुला आनंद झाला नाही का? अरे ते काही बोलले असेल तरी सोडून दे, पण तू असं वागू नकोस. मी बघतोय तू आदितीशी कसा वागतोयस ते. एवढं काय मनावर घ्यायचं? काका प्लीज, मी कुणाचंही कुठलंही बोलणं मनाला लावून घेतलेलं नाही. कुणाचंही म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे काही नाही. काका प्लीज प्लीज थांबा आता. हे बघा, मी कुठल्याही प्रश्नाचं आत्ता उत्तर देणार नाही, त्यामुळे मला प्रश्न विचारूच नका तुम्ही. मला आत्ता एका मीटिंगला जायचं, त्यासाठी उशीर होतो. सो प्लीज, हवं तर हात जोडतो. सॉरी. जा तू, तुला उशीर होत असेल ना.